श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. तर आता आपलं 11वा अध्याय चालू आहे, विश्वरूप दर्शन. आता पुढच्या ज्या उभ्या आहेत त्या इट इज अगेन an exhaustive description of what Arjuna is seeing. खूपच डिस्क्रिप्टिव्ह आहे. सिमिलर थिंग being expressed in different ways. काल जसं मी म्हणालो की आपल्याला देव म्हणजे चांगलं आणि सगळं व्यवस्थित असं आपला एक भ्रम असतो. भ्रमच बोलायला पाहिजे. पण आता अर्जुनाला काय दिसलंय की त्यात जे वाईट आहे तेही तेवढंच कुटून भरलंय डिव्हिनिटी मध्ये. सो कधी कधी आपल्याला वाटतं ना की अरे देव अशा वाईट माणसांना का ठेवतो, कारण ते किती त्रास देतात दुसऱ्यांना. तर सत्य अशी आहे गोष्ट की ही दोन्ही गोष्टी त्याच्यामध्येच आहेत. तमस, रजस आणि सत्व. तमस पण देवाचाच अंश आहे. काळ, जन्म, मृत्यूही. तर विश्वरूप दर्शन म्हणजे चतुर्भुज ब्रह्मा, चतुरानन ब्रह्मा, चतुर्भुज देवता, विष्णू चतुर्भुज, महेश, असं अशी गोड गोजरी रूप दिसतील असा अंदाज होता. म्हणून त्याने मागितलं ना विश्वरूप दर्शन. पण आता तुम्ही बघाल की त्याला भयानक, अजून भयानक काळाचं दर्शन होत जातं. आणि त्याची कशी परिस्थिती होते अर्जुनाची ते बघूया आपण आज. तर डिस्क्रिप्शन खूप आहे, ते मी या उभ्या वाचणारच आहे, कारण प्रत्येक डिस्क्रिप्शन वेळही जाईल आणि फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एनिथिंग कॉन्टेंट वाईज न्यू किंवा कॉन्सेप्ट वाईज न्यू इज नॉट देअर. फक्त हे अकराळ विक्राळ जे रूप आहे परमेश्वराचं तेही तेवढंच खरं आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू नो. आणि आधी मी बोलल्याप्रमाणे की ह्या जीवनात आपल्याला कुणीही चांगल्याच गोष्टी व्हाव्यात, युनिव्हर्सने आपल्याला चांगलंच द्यावं म्हणूनच आपण नेहमी झटत असतो. पण जर वाईट मिळत असेल तर ह्याचा अर्थ आपण काहीतरी त्या
डिरेक्शननी काम केलंय किंवा आपल्या पूर्वकर्मामध्ये आहे त्यामुळे त्याचा आपल्याला भोग घेऊनच पुढे जायचंय, हे नक्की. पण जेव्हा वाईट होत असतं तेव्हा आपल्यावर देवाची कृपा नाहीये वगैरे असं आपण जे बोलत असतो ना, हे चुकीचं आहे. कारण जे निगेटिव्ह होत असतं, जर आपण अवेअरनेस ठेवला परमेश्वराच्या कृपेने, गुरूच्या कृपेने, तर आपल्याला डेफिनेटली त्याच्यातनं शिकवण मिळते. ते जर शिकलो नाही तर इट इज वेस्ट. तर आता आपण बघूया. आता ते एकत्वाचा अनुभव झाला होता आणि अ, एकत्व आणि द्वैत, द्वैत संसाराच्या दुःखाने एखादा जळतोय आणि तो अनंताच्या सागरामध्ये बुडेल ह्याच्या भीतीने अनंतात पण जाऊ शकत नाहीये आणि संसारात पण राहू शकत नाही कारण त्याला ज्ञान झालंय की बापरे किती इथे त्रास आहे. अशी जी त्रिशंकू परिस्थिती असते त्याचं साधारण सुंदररित्या काल थोडं डिस्क्रिप्शन होतं. आता पुढे काय होतं बघूया. आणि वी हॅव टू अंडरस्टँड दिस इज फॉर अस टू contemplate. Going on this path is not just experiencing what we expect. It is about experiencing what is, and it could be totally different than what we expect. So this particular uh, review tells us the the grandeur of the myriad of experiences that is he. नाही तर काय होतं ना, आपण खूपच लिमिटेड ऍस्पेक्ट्सनी बघतो. शास्त्र किंवा अध्यात्म आपल्याला काय करायला शिकवतं? कुठल्याही स्टेटमध्ये आपल्याला इक्वॅनिमिटी पाहिजे. सी इट इज इम्पॉर्टंट की वी शुड नॉट फील की देवाची आराधना केली की सगळं छान छानच होतं आयुष्यात. ऑफकोर्स वी वुड होप अँड विश. पण जेव्हा छान नसतो होत तेव्हा आपण कसं त्याला सामोरे जातो हे महत्वाचं आहे. आणि एक सांगतो, खरं सांगतो, जेव्हा आपल्याला डिफिकल्ट टाइम्स असतात तेव्हा आपल्याला जेव्हा इम्पॅक्ट होत नाही ना, तेव्हा सम रिझन डिफिकल्ट टाइम्स कमी होतात यायचे. त्यांना वाटतं अरे काय फायदाच नाही या माणसावर काय काम करणं, आपण दुसऱ्याकडे जाऊ जिथे आपल्याला इम्पॉर्टन्स मिळतो. You can try it. Don't get perturbed, and that is the art, right? Don't get perturbed because it's not worth it. I know it can be very difficult. एका मागोमाग एक, एका मागोमाग एक असं वाटतं बापरे कंटाळा आला आयुष्याचा. असं होतं. मी बघतो किती जणांच्या असं वाटतं अरे बापरे कसा तो खरंच त्रासदायक आहे. इतकं सोपं नाहीये, की हे विश्व माया आहे म्हणून जाऊ दे, मृगजळ आहे. असं नाही होत. कोणी मारलं तर लागतं. हे तेवढंच सत्य आहे. तर अध्यात्माचा essence is about really understanding on how to be equanimous in this polarity. It's not about nice all the time. It is how we look at not so nice, you know. म्हणून तुकारामांचं जे आहे, आलिया भोगासी असावे सादर, स आदर. शिव्या नाही द्यायच्या त्याला. कारण जर आपण अजून काही शिकलो नसेल आयुष्यात, तर आपण एवढं तरी कळलं पाहिजे की आयुष्य असंच असतं. त्याला कसं समोर जायचं हे आपल्याला गुरूंनी शिकवलंय ना. कारण नाहीतर काय असतं आपलं, जेव्हा सगळं छान छान असतं तेव्हा आपल्याला भीती असते हे छान छान चेंज नको व्हायला. आणि जेव्हा
छान छान नसतं तेव्हा, असं कंटाळा येतो, भीती वाटते की हे किती दिवस असं राहणार. सर्वदा भीतीच. So we have to be really aware, and we have to really open our horizon of what life is, and not live in this bubble of so-called happiness all the time. It doesn't exist. In fact, everything is peaceful regardless of what happens outside. That is the state we have to achieve. That is the reality. Na? Nahitar, how can we be equanimous if we are completely always fearful of, oh, this thing happened? Of course, work for the best, not questioning that, not doubting that. त्यामुळे नेहमी सत्वात राहायचं. थोडा रजस पाहिजेच, सत्वात राहायचं. पण आपण तामसिक गोष्टी केल्या तर मग त्याची फळं पण भोगायला पाहिजेत. बरोबर आहे ना. आपल्याला फळं हवी असतात सात्विकतेची, आणि तामसिकतेकडे आपल्याला अट्रॅक्शन असतं. इट इज व्हेरी व्हेरी balanced. You get what you do. You get what you desire. Everything is based on what you desire. तुम्ही म्हणाल, अरे I don't desire bad things. Sure. Really? मग एक्सरसाइज का नाही करत? चांगलं वाटतं तोंडाला तेच का खाता? नको तेव्हा रात्री अपरात्रीपर्यंत टीव्ही का बघता, फोन का वापरता? इट इज सिम्पल. जसं आपण करू तसं मिळतं. असं नाही की देव आपण काय 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 करायचं आणि देवाला सांगायचं नाही, कसं होणार? ही फॉलोज द रूल्स. गॉड इज नथिंग बट नेचर. ही फॉलोज द नेचर रूल्स. आता अर्जुनाचं तेच झालंय. अर्जुनाने सांगितलं की विश्वरूप दर्शन हवंय, आणि बघूया आता पुढे अजून काय. आय विल रीड मोस्ट ऑफ इट. जिथे आहे तिथे मी थोडंफार डिस्क्राईब करेन. ओके. हे तुझे नि आंगिक तेजे, जाळूनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझा आतून जे सद्भावेसी, आणिक एक सावियाची भयभिरू, सर्वस्व धरुनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया, देवा अविद्यार्णवी पडिलो, जो विषय वागुरे आतुंडलो आंतुडलो, स्वर्ग संसाराची साकडलो दोन्ही भागी. हे जे तेज आहे तुझं, त्याच्यामध्ये कर्मांची बीजे जळून तो माणूस that person becomes one. This is another metaphorical way of saying, see, जेव्हा कर्मांची बीजच, जर कर्मांचं बीज काय असतं माहिती आहे? What is the seed of karma? Desire to enjoy. When desire to enjoy, why? The seed of karma is desire to enjoy. The seed is desire to enjoy. कर्माचं बीज काय आहे? इच्छा सुखप्राप्तीची. पण जर आपल्याला सुखच काय माहिती नाहीये, तर त्या इच्छा येत राहणार आणि मग आपण कर्म करत राहणार. जर आपल्याला सुखप्राप्ती झाली तर अजून इच्छाच नाही होणार ना, आणि मग कर्म नाही होणार. इट इज व्हेरी सिम्पल. आपण खूप हुशार आहोत. नॉट सेइंग सरकॅस्टिकली. तर जर आपल्याला स्वतःच्याच प्रेझेन्सचा आनंद मिळायला लागला तर आपण डिपेंड नाही राहणार बाहेर. दॅट्स व्हॉट इट इज. सो कर्माची बीज तेजानी म्हणजे त्या अनुभवानी, आत्मप्राप्तीच्या जळून जातात आणि तो माणूस एक होतो, तो जीव. याचा अर्थ
नाहीतर काय आहे, भयभीत जगणं असतं आणि स्वर्गसुख आणि इह आणि स्वर्ग. इह म्हणजे ह्या पृथ्वी लोकाचं सुख आणि स्वर्गसुख ह्या दोघांच्या साकळ्यात सापडलेला असतो माणूस, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी जेल कवणे, तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. तुझ्याशिवाय कोण सोडू शकतो? हं? आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्या धर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. म्हणून हे असे सगळे जे स्कॉलर्स आहेत, जे सिद्ध आहेत, जे महर्षी आहेत, ते तुझं स्तवन करतात. दे प्रेज यू. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे, अश्विनौ देव विश्वदेवे विभवे, वायू हे जी अवधारा, पितरहन गंधर्व, पैल यक्ष क्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव वेगवेगळे, रुद्रगण वेगवेगळे, वसु वेगवेगळे, अश्विन वेगवेगळे, पितर, गंधर्व, यक्ष, हे सर्व महेंद्र, हे सगळं स्तवन करतात त्या विश्वरूपाला म्हणजे त्या आत्म स्वरूपाला. हे आघवेची आपुली महेंद्र मुख्य देव का सिद्धा दिक, हे आघवेचे आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहता हाती. मग पाहता पाहता प्रतिक्षणी, विस्मित होनी अंतःकरणी, करीत निज मुकुटी ओवाळणी. प्रभुजी तुझे, ते इतके विस्मित झाले. आता ऍक्च्युली हे सगळे जे आहेत, देवगण, महर्षी, गंधर्व, यक्ष, ते सगळे असे बघतात इन वंडर हे विश्वरूप, आणि ते त्यांचे मुकुटच ओवाळणे करतात. असं दे आर लाईक टोटली अमेझ. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट, तिये विनय द्रुमाचिये आरावी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणोनी कर संपुट संपुटल्लवी, तू होतोसी फळ, जी लोचना भाग्य उदेले, डोळ्यांचं भाग्य आहे, जीवा सुखांचे सुयाणे जाहले पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप ही, हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचकू पडे, याचे सन्मुख पण जोडे भलतया कडुनी, ऐसे एकची परी विचित्रे, आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे, अनंत भुज. आता चेंज होत आहे त्याचं, अनंत भुज, खूप हात, अनंत, आणि भयानक वक्त्रे, भयानक चेहरे, बहुलोचन हे सशस्त्रे, बहुलोचन खूप डोळे, सशस्त्र, अनंत चारू बाहू चरण, खूप चरण, बहुदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातले पण, आवेशाचे हो काजे महाकल्पाचिया अंती, तव कलेनी यमे जेवत तेवती, प्रळयाग्नीची उजिती, आंबुखिली जैसी, नातरे संहार त्रिपुराची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगता शक्तीची पात्रे, भूतखीचा ओढविला, तैसी जिये तियेकडे, तुझी वक्त्रेजी प्रचंडे, न
न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. आता डिस्क्राईब करतात की प्रळय भैरवींचे क्षेत्र, ही वक्त्रे प्रचंड, दरी माझी सिंहाडे समाती, म्हणजे मोठे सिंह पण त्या दरीमध्ये पडतील इतकी मोठं त्यांचं तोंड आहे. दात दिसती रागीट, असे मोठे मोठे दात आहेत. भयानक डिस्क्रिप्शन. इन अदर वर्ड इट गोज ऑन. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे, उल्हासत निगती संहार खेचरे. रात्र कोणाला आवडते? ज्यांना चोर, नेगेटिव्ह, ज्यांना काय संहार करायचा आहे ते ना. तैसिया वदनी प्रळय रुधिरे, काटलिया दाढा, मोठ्या मोठ्या दाढा. हे असो काळे अवंत्ये रण, का सर्व संहार मातले मरण. तैसे अतिभिंगुळ वाणे पण वदनी तुझिये. हे बापडी लोकसृष्टी, मोटकीये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीची तटी, झाड होऊनी ठेली. तुझ महामृत्यूची सागरी, हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वातल हरी आंदोळत आहे. अगेन द डिस्क्रिप्शन ऑफ हाउ dangerous you are looking, disgusting, very scary. एथ कापोनी जरी वैकुंठे, ऐसे हनमणी पैल अवचटे. जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. वरी जी लोकांची कीर साधारण, वाया आड सूतसे ओढण. केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती, ज्या मज संहार रुद्र वसिपे. ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. अर्जुन म्हणतोय, मला जिथे संहार रुद्र देवताचं नाव आहे, तो मला घाबरून थरथरायचा. मज भेणे मृत्यू लपे, मला बघून मृत्यू लपायचा. अर्जुन म्हणतोय असा मी, आणि मी आता हे तुझं रूप बघून मी कापतोय. आहाळ बहाळी कापे, ऐसे तुवा केले. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी. ते भ्यासूरपणे हारी, भयासी आणि. हे असे तुझं विश्वरूप, ज्याला भीती पण घाबरेल. I never expected this. ठेली महाकाळसे हटे तटे, तैसी किती एक मुखे रे रागिटे. हे वाढोनिया धाकुटे, आकाश केले, आकाश धाकुटे झाले. गगनेचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनीची याही वारियान वेटाळे. ययाचे निवापा आगळी आगी जळे, कैसे धडाडित असे. देवीची एक सारखी एक नोहे, एथ वर्णावर्ण भेदू आहे. हो काजे प्रळयी सावा बोला हे, वन्ह्यूयाचा चयाची अंगीची दीप्ती ये वडी. जे त्रैलोक्य की जे राखोडी, की तयाही तोंडे आणि तोंडी. दाट दाडा कैसी वरया धनुर्वात चढला. समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला. वडवा नळासी हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा पेटले. तैसे संहार ते जाया जाहले, वदन देखा. अरे बापरे, गगन छोट पडतंय हे तुझ्या रूपासमोर, आणि एकासारखं नाही आहे, ह्याचे वेगवेगळी वर्ण आहेत. आणि हे जे
प्रळय प्रळय जे आहे तुझ्या चेहऱ्यामध्ये, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वन्ही निघतात. वन्ही म्हणजे आग निघते आणि त्या आगीचं एवढं तेज आहे, की त्रैलोक्य राखाडी होऊन जाईल इतकं. धनुर्वात म्हणजे धनु जो आहे, वात म्हणजे वारा जो आहे, तो पण पुरा नाही पडत आहे किंवा समुद्र बुडतोय. इतकं मोठं तुझं रूप आहे. हं. is saying how magnanimous it is. परी कोणे माने विशाळ जैसे तुटलिया अंतराळ आकाशासी कवळ पडोनी ठेले ना तरी खाके सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षुरी गला विवरी ते घडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जिव्हांचा आगळाची आवेशू विश्वनपुरे म्हणोनी घासू बापरे नभरीची कोडे आणि पाताळ व्याळांचिया फुत्कारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलिया वदन नदरी माझी हे जिव्हा काढूनी प्रळविजूंचा झुंबाडे जैसे पन्नासिली गगनाचे हुडे जैसे आवळू वावरी आकडे धगधगीत दाडांचे. म्हणजे हा जे विश्व आहे त्याचा एक त्या तोंडाचा एक घास पण पूर्ण होणार नाही एवढं ते छोटं आहे ते विश्व त्याच्या दाढीतनं जाते. आता जेव्हा आपण बघतो की हे युनिवर्स किती मोठं आहे, तेव्हा आपल्याला कळतं की पृथ्वी इज अ डस्ट स्पेक in this whole universe. Now imagine your problems in it. And if the problems are huge, huge, म्हणजे life and death. Yes, those existential problems. I understand. पण बाकीचे प्रॉब्लेम्स, ही अशी बोलली, हा असा बोलला, हे असं करायला पाहिजे होतं. तुम्ही विचार करा काय वेस्ट ऑफ टाइम आहे तुमच्या आयुष्याचा, आपल्या आयुष्याचा. ही असंच कसं बोलली, महिला असंच वाटलं असेल का, अरे काय माझा मान आहे की नाही. It is such a waste of time. Who are you? You are that magnanimous self. You are here to serve. And what are you doing? Spending time in worrying about things that don't even probably exist. They exist in your head. Such a waste of time. And each one of us go through it. So we have to help each other and remind this Vishwaroop. एवढं विश्व एक घासाच्या पेक्षा छोटे आहे. नाही मला असं कसं बोल, काय कोण तुम्ही. इट्स इम्पॉर्टंट. जर एवढा अवेअरनेस नाही आला तर काय फायदा गीता वाचून. आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे हो काजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वावनी महाभयाचे भोज एक काय निपजवू पाहतोसी काज ते नेणो परी मज भरण भय आले देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे बा देखिलासी आता डोळे निवावे तैसे निवाले
अहो देहो पार्थिव करी जाये, ययाची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. कृष्णा, अर्जुन म्हणतो, मी ना, माझे जे डोहाळे होते की मी हे विश्वरूप पाहायचं ना, ते झालं, संपलं माझं. थँक यू. आय एम रिअली रिअली फुलफिल्ड माय डिझायर. बाप रे, हे असं होतं तुझं विश्वरूप. आता तर हे देह काय त्या गाडेतून, त्या आगीतून जाईल, पण मला आता मी जो चैतन्य स्वरूप जे मला तू सांगितलंयस, ते पण वाचेल की नाही अशी भीती वाटते हे बघून. मी मागितलं होतं विश्वरूप बघायला, पण असं? बापरे! मी चैतन्य रूप ठीक आहे, आय अंडरस्टँड, पण आय थिंक आय विल नॉट एक्झिस्ट इन दॅट. एरवी भयास्तव अंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपे, अभिमानू विसरिजे. परी ये तुलाही, ये ये तुलियाही वेगळा, जो केवळ आनंदै ककळा, तया अंतरात्मा याही निश्चळा, शियारे आली. बाप साक्षात्काराचा वेधू, वेधू कैसा देश धडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. देवा तुझ्या ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करिसे. तेव्हा मी तुला हे विचारलं होतं विश्वरूप, पण आता हे बघून माझं अंग सगळं कापतंय आणि मला भीती वाटते. माझं चुकलं. मी विश्वरूप दाखवा ही असा निश्चय केला होता, असा हट्ट धरला होता, पण ही चूक केली मी. आय एम रिअली रिअली स्केअर्ड नाऊ. आता तुझ्याच, माझं जे सगळं धैर्य होतं ना, ते सगळं विस्कटलेलं आहे. आता तुझ्याच हातात आहे. यू हॅव टू हेल्प मी. दिस इज आय एम रिअली रिअली शेकन. इन अदर वर्ड्स, मी हल्लोय ह्यातून. तव माझे नामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले, हे असो परी मज आतुडविले, उपदेशासी जीव विसवावयाचिया चाडा, संग धावा धावी करीतसे बापुडा, परी सोय ही कवणे कडा, न लभे इथ. ऐसे विश्वरूपाचिया महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी, जीन बोलो तरी काय करी, कैसे निराहे. आता मला एवढी भीती वाटतेय की मला आता दिवा जीवाला धीर नाहीये, इकडे तिकडे पळतोय असं वाटतंय मला भीतीने. आता मी हे काय करू, बोलू की नाही बोलू, पण आता बोलल्याशिवाय मला राहत नाही. पै अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे, पसरली देखी देखे. माझ्या डोळ्यासमोर बघतोय मी सगळं. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दो दो ओठी, सैंघ प्रळय शस्त्रांची दाट काठी, लागली या जैशी, जैसे तक्षका विष भरले, हो काळे काळ रात्री भूत संसरले, की अग्नेयास्त्र परिजले वज्राग्नी जैसे, तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वक्त्रे म्हणजे चेहरे, वक्त्रे प्रचंडे वरियावेश आहे बाहेरी ओसंडे, आले मरण सरचे मरण मरण रसाचे लोंढे, आम्हावरी आम्हावरी, संहार समयीचा चंडा निळू, आणि महाकल्पात प्रळया नळू, या दोही जै होय मेळू, तै काय एक न जळे, तैसे संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे, आता भुललो मी
दिशा न देखे आपण पेनेणे. मी आय हॅव बिकम डिसओरिएंटेड आणि ही सगळी भीतीदायक चेहरे बघून आय एम कम्प्लिटली शेकन. तेच वेगवेगळ्या ह्याच्यात डिस्क्राईब करतात. मोटके विश्वरूप डोळा देखिला देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जापाणी जापाणी आपुले अस्त्यावस अस्त्यावस अस्ताव्यस्त हे ऐसे करिसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्ट सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवीची प्राणे या स्वरूप प्रळयापासूनी जरी तू गोसावी आमुचा अनंत तरी सुई ओढण माझिया जीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा ऐके सकळ देवांची परदेवते तुवा चैतन्य का विश्व वसंते वसते ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया संहारी संहारी आपुली माया काढी माते महाभया पासूनिया. की हे बघ, हे तुझं विश्वरूप आहे, हे जर आहे ते मी बघतोय, पण तुझी आता हे वाढत चाललंय, हे आहे, दिस इज बियॉन्ड आय कॅन हँडल. प्लीज तू ही संहार कर तुझी माया, प्लीज प्लीज प्लीज, इज रिक्वेस्टिंग. हा ठायवरी पुढत पुढती तू ते म्हणजे बहुवा का कुळती ऐसी मी विश्वमूर्ती भेड का जाहलो जे अमरावती ये आला धाडा धाडा तैम्या एक लेणी केली उवेळा जो मी काळाची आतोंडा वासिपून धरी परितया आतुल नवे हे देवा एत मृत्यूसही करुणी चढावा तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी कैसा नवता प्रळयाचा वेळू गोखा तू ची मिनलासी काळू बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू जाहला अहा भाग्य विपरिता विघ्न उठिले शांत करिता कटा कटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू हे नवे मारोकडे सैंग पसरुनिया तोंडे कवळितासी चहूकडे सैन्य ये. वाव. आता अजून त्याला दिसतंय अर्जुनाला की सगळ्या ह्या काळाच्या तोंडामध्ये जे विश्वरूपातलं एक अंश आहे त्याच्यात सगळं चाललंय आणि एकाकडे मी बघतोय काय हे सगळं सैन्य चाललंय. हे जे दिसतंय सैन्य ते सगळं तुझ्या तोंडाच्या मध्ये चाललंय, तोंडाच्या आत चाललंय. नो होती हे कौरव कुळींचे वीर आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर हे गेले गेले सपरिवार तुझी आवडणी. हे कौरव, हे अंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर गेले गेले सपरिवार तुझ्या वदनी आणि जे जे याचे चिनी सावये आले देशोदेशीचे राये तयांचे सांगावया जावो नला हे ऐसे सरकिट्टी तू आहासी. वेगवेगळ्या देशातले राजा आले ते पण चालले तुझ्या मुखात. मदमुखाची या संघटा घेत आसी घटा घटा आरणी हन थाटा देतोसी मिठी जंत्रावरी चीलमार पदातींचे मोगार मोगर मुखात भार हार पताती मा कृतांताची आजवळी हे एकची विश्वाते गिळी तिये कोटीवरील सकळी गिळतासी शस्त्रे चतुरंग परिवारा संजोडिया रहवरा दातन लाविसी मा परमेश्वरा कसा
तुष्टलासी बरवा हा गा भीष्म ऐसा कवणू सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटकटा अहा सहस्त्रकराचा कुमरू ऐथ गेला कर्णविरू आणि आमुचिया आघवयांचा केरू फेडिला देखे कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रह यया मिया प्रार्थुनिया जगा बापुडिया आणिले मरण. बाप रे, आता मी काय बघतोय ह्या विश्वरूपात? भीष्म, द्रोणाचार्य असे सगळे हे पण चालले त्यांच्या मुखांमध्ये. म्हणजे जेव्हा आपण ऐकतो आणि जेव्हा बघतो ना, त्यात फरक पडतो. आता ते बघतोय अर्जुन. मागा थोडिया बहुवी उपपत्ती येणे सांगतिलिया विभूती तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो. मागे तू मला सांगितली होतीस विभूती तुझ्या, पण त्यांनी मला नाही माझं मन, त्यांनी मला कळलं नाही आणि मी विचारलं तुला पुढे. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणार सारिकी ठाके. माझ्या कपाळी पिटवे लोके ते लोटले काया. जे बुद्धी आपल्या नशिबात असतं ना, ते आपण करतोच. बरेच वेळा इथे इन्व्हेस्ट करायचं नाही, पण नाही आपल्याला वाटतं करायचं आणि आपण इन्व्हेस्ट करतो आणि काय होतं? नाही, जे नशिबात आहे तेच होतं ना. म्हणजे सांगायचा अर्थ काय की तो आता म्हणतो अरे मी का मागितलं विश्वरूप. आता ही इज टेलिंग डिफरंट. सी वी हॅव टू अंडरस्टँड this is not about Arjun watching Vishwarup. This is about we being in the world. हे अर्जुन बघतोय विश्वरूप असं नाही, आपण हे जगात आपण कसे वागतो. काहीतरी हवंय आणि नंतर ते मिळाल्यावर नाही भीती वाटते. मला एवढंच नको, असंच हवंय तसंच हवंय. तर तो अजून एक हे सांगतात, पूर्वी अमृतही हाता आले परिदेव नसतीचे उगले मग काळकूट उठिले शेवटी जैसे. पहिले अमृत आलं देवा आणि दानवांच्या मंथनामध्ये, पण नाही तेवढा वेळ नाही त्यांचं मन, अजून त्यांनी केलं मंथन आणि मग काय काय अजून काय काय विष पण निघालं. तेवढा नाही भागलं, म्हणजे हावरटपणा ना. परी ते एक शेवटी जैसे परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे आणि तिये अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभूनी मग प्यायला तो. आता हा जळता वारा के वेटाळे कोणाही विषा भरले गगन गिळे महाकाळे सी के खेळे अंगवत असे ऐसे अर्जुन दुःखे शिण तू शोचित असे जीवान तू परीन देखे तो प्रस्तू अभिप्राव देवाचा. असं सगळं बघून अर्जुनाला खूप दुःख झालंय. त्याला असं वाटतं एवढ्या इथे अग्नी चालल्यात मीच जळून जाईल, पण त्याला देवाचा जो अभिप्राय आहे ते नाही कळत आहे. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ गॉड ऑफ शोईंग हिम, ही इज नॉट एबल टू ग्रास्प दॅट. जे मी मारिता हे कौरव मरते ऐसोनी, खूप छान दिलंय. जे मी मारिता हे कौरव मरते ऐसे नि वेटाळीला होती मोहे बहुते तो फेडावया लागी अनंते हे दाखवले निज. सगळं जे सेकंड चॅप्टर मध्ये सांगितलं होतं, एव्हरीथिंग दॅट वॉज सेड इन सेकंड चॅप्टर, नाव ही इज ऍक्च्युअली शोईंग दॅट
in 11th chapter, isn't it? Though Arjuna said ki, that I have understood, now he's actually showing it. की सगळं सैन्य कसं त्याच्या तोंडामध्ये चाललंय, काळाच्या तोंडामध्ये चाललंय. नाहीतर त्याला काय वाटतं, मी मारतोय कौरवांना, राईट, आणि मला मोह आहे ते मरायला नाही पाहिजे तसं माझ्या हातून. तर हे दाखवायला कृष्ण ऍक्च्युअली नाव इन रियालिटी ही शोईंग दिस, स्पेसिफिकली दिस सीन. जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसे नि वेटाळीला होते मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज, अरे कोणही कोणा ते न मारी, एथमीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. ह्या विश्वरूपाच्या दृष्टी एक्सप्रेशननी हिने दाखवले, ह्या विश्वरूपाच्या, he has shown this in the Vishwarupa darshan that no one kills no one, I am the one who kills everyone. परिवायांची व्याकुळता तेन चोजवेची पंडुसुता, मग अहम अहा पुनवता वाढवित असे. जे त्याला ही भीती की हे सगळं आता त्याच्या समोर घडतंय, किंवा एवढं जे मोठं काळाचं रूप त्याच्या समोर दिसतंय, पण त्याच्या मागे हा हेतू होता कृष्णाचा दाखवण्याचा. तेथ म्हणे पहा हे हो एक वेळे, सासिक वचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी का जैसी, का महाकल्पाची शेवटी, जे कृतांतू कोपला होय सृष्टी, ते एकविसाही स्वर्गा मिठी, पाताळ सकट दे, नातरे उदासीने देवे, संचकाची वैभवे, जेथीची तेत स्वभावे, विलया जाती तैसी सांसीनली, सैन्य एकवटे ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडवनी न सुटे, कैसे कर्म देखा अशोकाचे अंगवसे, चघळले कऱ्हेनी जैसे, वक्त्रा माझी तैसे वाया गेले, परी रिसाळे मुकुटेसी, पडिला दाडांचा सांडसी, पीठ होतो कैसी दिसत आहाती. अगेन द सेम थिंग, हाउ एव्हरीथिंग इज गोइंग इन हिज माउथ and how he's chewing it off. तिये रत्नदातांची सवडी, कूट लागली जिबेची बुडी, काही काही आगरडी, दंष्ट्रांची माखली, हो काजे विश्वरूप काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे, परी जीव देहीची रिसाळे, अवश्यकी राखिली, तैसी शरीरा माझी चोखडी, होती उत्तमांगे ये पुढी, म्हणून महाकाळाची तोंडी, परी उरली शेखी, मग म्हणे हे काय जन्मलया आन माहेरी, मोहरची नाही, जग पैसाची वदन डोही, संचारता हे यया आप आघव्याची सृष्टी, लागलिया आहाती वदनाची वाटी, आणि हा जेथीची तेथ मिठी, देतसे उगला. अर्जुन पुढे म्हणतो, ब्रह्मादिक समस्त उंचा मग. Again, this is a description of how Kal is swallowing everything. ब्रह्मादिक समस्त उचा मुखा माझी धावत, येर सामान्य हे मरत, ऐलीच वदनी आणि कही भूत जात,
ते उपजलेची ठाई ग्रासित, परी याची मुखा निभ्रांत, न सुटेची काही. जैसे महानदीचे ओघ, वहिले ठाकिते समुद्राचे आग, तैसे आघवाची कडुनी जग प्रवेशत मुखी. आयुष्य पंथे प्राणी गणी, करोनी अहोरात्रांची मोवाणी. वेगे वक्त्रा मिळणी, साधिजत आहाती. जळतया गिरीची गवखा, माझी घा पती पतंगाची झाका. जैसे समग्र लोक देखा, ये वदनी पडत. जसं काय एखादा दिवा आहे आणि तिथे कसे छोटे छोटे पतंग वगैरे जातात आत आणि एक होतात त्या दिव्यामध्ये, तसं ह्या काळाच्या मुखात चाललंय सगळं. परी जे तुले येथ प्रवेशले, तै तातली आलो हे पाणीची पागिळले. वहिवटीही पुसिले नामरूप तयांचे. काही राहत नाही, नामरूप पण नाही राहत, सगळं पुसलं जात आहे. आणि ये तुली ही आरोगण, करीती भूके नाही उणे पण तरी पण भूक लागली त्या काळाला एवढं खाऊन सुद्धा. कैसे दीपन आसा धरण, उदयले यया. जैसा रोगिया ज्वराहुनी उठला, का भणंगा दुष्काळू पाहला. तैसा जीवांचा लळलाटू देखिला, अवाळवे चाटिता. तसा रोगी ताप गेल्यानंतर तसा खातो, किंवा जो दुष्काळात कोणी काय खायला नाही मिळालं, अन्न मिळालं कसं खातो, भुकेल तसं काय चाटतोय, चाटिता. तैसे आचारेचे नावे काही, तोंडापासून उरलेची नाही. कैसे समसमित नवाई, भुकेलेपणाची. काय सागराचा घोटूक भरावा, की पर्वताचा घासू करावा. ब्रह्मकटा हो घालावा, अवघाची दाडे. एखादा मोठा मोठा डोंगर असा एक घास म्हणून इथे, म्हणजे काय गॉडझिला वगैरे मूवी बघतो ना आपण, दॅट टाईप. दिशा सगळी याची गिळाविया, चांदिणीया चाटुनी घ्याविया. ऐसे वर्तते आहे साविया, लोलुप्य बा तुझे. जैसा भोगी कामो वाढे, का इंधने आगीचा आखा कचडे. तैसे खात खाताची तोंडे, खाते की ठेली. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्नी आहे टेकले. जैसे का कविट घातले, वडवा नळी. जैसा भोगू कामा वाढे, का इंधने आगीचा हाका कचाडे. तैसे खात खाताची तोंडे, खाते ठेली. हवरट माणसाचं डिस्क्रिप्शन. ऐसे अपारे, कसं आपण जातो ना लग्नाला, बफे लंच, चायनीज, आणि काय चाट कॉर्नर, चाट. आणि काय दुसरं असतं, चायनीज, चाट कॉर्नर, पंजाबी, कॉन्टिनेंटल. हे खाऊ का ते खाऊ का, आणि नंतर मग काय तिकडे अशी जिलेबी करायचं, मग गरम गरम, मग तिथे जिलेबी, आणि नंतर काय आईस्क्रीम, आणि मग त्याच्यावर चॉकलेट फाउंटन असतं चॉकलेटचं. हे वाचलं ते आठवलं मला. तैसे खातांची तोंडे, खाते ठेली. आपलंच आहे डिस्क्रिप्शन. आपण हसायला येतंय कारण आपल्याला पटतंय. एनिवेज, कैसे एकाची केवडे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे ठेकले. जैसे का कविट घातले, वडवा नळी. ऐसे अपार वदने, आता ये तुली कैची त्रिभुवने. का आहारू मिळता
येणे माने वाढविली सैंघ, अगाहा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा, जैसे वाणवे याची वेढा, सापडती मृगे, आता तैसे विश्वा जाहले, देव नवे हे कर्म आले, की जग चळा पांगिले, काळ झाळे आता ये अंग प्रभेयाच्या वागुरे, कोणी कडूनी निगी जैल चराचरे, वक्त्रे नवती जोहरे, वोडावली जगा, जोहरे जोहार आग, जसं काय सगळी आग होती सगळीकडे त्या चेहऱ्यामध्ये, तोंडामध्ये ना, चेहरा तोंडामध्ये, आगी आपुलीने दहा कपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे, परी जया लागे तया प्राणे, सुटकाची नाही, कोणी जवळ गेलं तर त्याची सुटका नाही. ना तरी माझेनी तिकटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे, विष जैसे तैसे तुझ काही, आपुलिया उग्रपणाची सेची नाही, परी एलीकडे मुखी खाई, हो सरली जगाची. हे देवा, तुला तुझ्या उग्रपणाची काही कल्पना नाहीये, पण खरंच दिस इज टू मच. अगा आत्मा तू एकू, सकळ विश्व व्यापकू, तरी का आम्हा अंतकू, तैसा वोढवलासी. एक तूच एक आत्मा आहेस, पण आता का अंत आलाय की काय आमचा, हे बघतोय आम्ही. तरी मी सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरवी भीड, मनी आहे ते उघड, बोलपा सुखे, किती वाढविसी या उग्र रूपा, अंगीची भगवंतपणे आठवी बापा. नाही तरी कृपा मजपुरती पाही. अरे आता किती वाढवतोयस तुझं हे रूप अजून कृष्णा, ह्या उग्र रूपा किती, अंगीपणे भगवंतपणा आण. भगवंतपणा म्हणजे काय, ऐश्वर्य, जे आपल्याला ऐश्वर्य वाटतं ते आण. नाहीतरी कृपा मजपुरती पाही, फक्त माझ्यासाठी तरी प्लीज. See, what he's showing is not something that is happening because he is seeing it. This is happening, we are not seeing it. That's the difference. Right? तरी एक वेळा वेद वेद्या, जी त्रिभुवनैक आद्या. एकच मिनिटात आपण संपवता. विनवणी विश्ववंद्या, ऐक माझी, ऐसे बोलिनी वीरे, चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे, अवधारी जो. अर्जुन म्हणतोय कृष्णाला, प्लीज ऐका, तुम्ही तुमच्या डोक्यावर पाय ठेवतो, प्लीज. मी आहो आवया समाधान, जी पुसलो विश्वरूप ध्यान, आणि एकची काळे त्रिभुवन, गिळतुची उठालासी. मी तुला सांगितलं विश्वरूप दाखव, आणि तू तर काय त्रिभुवनच गिळायला निघालास. तरी तू कोण का ये तुली, ये भ्यासुरे मुखे का मेळाविली, अवघियांची करी परिजिली, शस्त्रे का ह्या, जी जवतवरा गीटपणे, वाढोनी गगना आणि तस उणे, का डोळे करुनी भिंगुळ वाणे, भेड सावित आहासी. खरंच हे काय, तू एवढं मोठं, तू काय काय मी विचारलं होतं, आणि काय बघायला मिळतं, आणि तुझं हे विश्वरूप ध्यान विचारलं होतं, आणि आता तू हे सगळं गिळतोयस आणि एवढे भयानक चेहरे दाखवतोयस रागीटपणाचे. काय एथ कृतांतेसी देवा, काय साखीज तसे हेवा, आपुला तुआ सांगावा अभिप्राय मज. कृतांत यम, त्याला जेलसी वाटेल हे बघून. बेसिकली तुझं काय हेतू तरी काय आहे, व्हॉट इज युअर अभिप्राय, व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह ऑफ शोइंग ऑल ऑफ दिस. या बोला म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी पुसतू, आणि कसियला आणि कायीच या लागी, असे वाढतू उग्रतेसी.
या बोले म्हणे अनंतू, कृष्ण म्हणतो मी कोण आहे आहासी पोसतू. मी कोण आहे तू विचारतोस आणि काहीसला लागी असे वाढतू उग्रतेसी. आणि मग म्हणतोयस की तू वाढतोय, हे उग्रपणा दाखवतोयस. तू मला विचारतोयस तू कोण आहे, मी दाखवतोय, बट देन यू ऑल्सो सेइंग ओ व्हाय आर यू शोइंग मी दिस. आता कृष्ण ते पुढे बोलायला लागला, ते आपण बघू. श्री भगवान वाच कालोस्मी. ही स्टार्ट गिव्हिंग अन एक्सप्लेनेशन. तर आधी सुंदर सुंदर दाखवलं आणि नंतर एवढं काळाचं भयानक रूप दाखवलं की इट्स लाईक नो, जस्ट टेल मी, स्टॉप दिस प्लीज. या बोले म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी पुसतू आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी. उद्या बघू काय म्हणतात, का असं केलं कृष्णाने. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.